बाबा हो, आपल्याकडे कोण आलंय पाहिलं का? या 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 बसा या बसा बसा. अनु नाहीये का? अनु ती तळोजाला गेली आहे. तिथे काय बॉम्ब ब्लास्ट वगैरे झालं ना, ते कव्हर करायला गेली आहे. 7/39 तिकडे बॉम्ब ब्लास्ट झाला, तिकडे गेली. काही नाही ग, त्या कालच्या बाई मला आज पुन्हा दिसल्या. आपल्या नातवाला घेऊन जातो त्या. कालच्या प्रसंगाचं कुठलंही सावट त्यांच्या चेहऱ्यावर नव्हतं. मी म्हटलं होतं ना भाऊ तुम्हाला. मला खूप वाईट वाटलं. प्रिया तुझ काय दिसे स्वप्नात, आनंदाचे पाझर तटले, आनंदाचे पाझर तटले, मिटलेल्या नयनात. अरे भाऊ, हे कुठे आहेत? म्हणजे काय, मी त्याला स्टेशनवर सोडून आलो ना. भाऊ, हे कुठे आहेत? आज त्यांचा ऑफिसला जायचा मूड नव्हता. तुला काय एवढी खात्री ग तो परत येईल म्हणून? खात्री? या या ना. काय सांगतेस? हे बघा, मी 2 ग्लास तयार ठेवलेत. जोशा, ये बाबा ये. मालूला फसवणं या जन्मी आपल्याला शक्य नाही बुवा. काय आहे तू, सगळी मजा घालून टाकली. अरे वा, आज स्वागताला अगदी कोकम सरबत. अहो, कुणाल आणि त्याची आजी आली होती, त्यांच्याकरता केलं, मग तुम्हालाही केलं. कोणाची आजी आली होती? हो. सहजच ना. अरे हा काय प्रश्न आहे? त्या आजीला इकडे काय बंदी आहे का? तिला वाटलं ती आली. तसं नाही रे, रायमावरून काही झालं नाही ना. रायमावरूनच तापतंय. कठीण आहे. काही कठीण नाही, जर समजून घेतलं तर सगळं काही होईल व्यवस्थित. अहो, पण समजून घ्यायला त्या बईला भेटायला तर हवं ना. कुणालच्या आजीचं काहीतरी भलतंच. काय नाही, भलतं नाहीये. त्यामुळे तुम्ही तिला भेटा, बघा आणि तिथूनच रिजेक्ट करून टाका. म्हणजे परस्पर शुंठीपासून खोकला गेला. तुम्हाला कसं माहित आहे? त्या बाई मला भेटल्या होत्या, त्यांनी सगळं आधी मला सांगितलंय. अरे हे काय चाललंय काय तुमचं? हां, अरे चांगला जोशा घरामध्ये आहे, चांगलं एन्जॉय करायचं सोडून तुम्ही रायमा पुरण काय लावलंय रे? बरं तू सांग काय करायचं. आधी मला सांगा, मी जेवायला काय करू? आज आपण मस्तपैकी एन्जॉय करूया. स्वयंपाकाला सुट्टी. मालू, अन्नपूर्णाला फोन कर, जेवणाचे 3 डबे मागू. आज माझ्यातर्फे दावत. चलो. उगाच काय, दोघं छान घरी यात, हातपाय धुवा आणि पानावर बसा. मी गरम गरम पोळ्या करून वाढते. किती दिवसात असा योग आलेला नाहीये. नाही, मी काय म्हणतो, आज खरंच आपण आयतं मागवलं तर. मग आपण असं करू, आज तुला कंप्लीट सुट्टी, ॲब्सोल्यूट सुट्टी ना. नाहीतरी मुलंही घरी नाही येत आज. बरोबर. शिवाय आज संध्याकाळी आपल्याला निलेशकडे बर्थडे पार्टीला जायचंय. तेव्हा आज दुपारी सुद्धा नो स्वयंपाक. एक काम कर, तू फोन कर आणि वाटेल ते मागव. अगदी म्हणजे पनीर पसिंदापासून केळफुलाच्या भाजीपर्यंत तुला हवं ते मागव. ठीक आहे, मी देतो आत्ता ऑर्डर. हॅलो अन्नपूर्णा, मी विनायक जोशांच्या घरचं बोलतोय.
एक काम करा, 2 पालक पनीर, एक 6 बटर रोटी, 2 व्हेज पुलाव. हो, लवकर पाठवा आणि बिल माझ्या नावावर करा. हो. अरे स्वीट मागव, स्वीट. बरं, स्वीट काय आहे आज? नाही जिलेबी नको, आम्रखंड आहे का? हां ठीक आहे, आम्रखंड पाठवा. चालेल ना? ठीक आहे. अरे तुमच्या गर्लफ्रेंड कलर छान आहे, सुंदर कलर आहे. धन्यवाद. आपण तिथे दोषात ती बाई बघते ट्रेमधून. कोण बाई? असं काय करतोस? अरे परवा मला आणि मालूला तेवढ्यात भेटलो ती बाई. हे कोण आहे? अरे आत्ता तिथे. आजोबा काल मी 47 47 होती म्हणजे 53 झाले. भाऊ काही हवंय का? नाही, मिळाले की सांगतो. कुणाल जरा बघ ना भाऊना काय हवंय. हो मला सांगा ना, मी आहे ना. मला सांगा ना काय हवंय ते, मी आहे ना. मला पाणी मिळेल? पाणी आणू की सरबत? काहीही चालेल. बरं आणते मी. काय झालं? मालू घ्या. भाऊ भाऊ काय? ठीक आहे, पाणी घ्या ना तुम्ही पण. सरबत घ्या. नको, पाणी जरा बरं वाटतं, गरम होते. आजोबा हा माझा मित्र समीर,
ही माझी मैत्रीण फिरोजा. हा हॅलो हॅलो फिरोजा. आणि हे तुला वर्गात आहेत का एकत्र? भाऊ तुम्ही मला हाक मारली? मी नाही. ओ भाऊ मला हाक मारली? तुम्ही ओळखता मला? नाही हो भाऊ, काय काम? मी हात जोडलेत. काम काय असतं? काही मदत हवी? काय मदत करू बोला. अहो मी तोंडाने काय सांगणार हो तुम्हाला. तुम्ही मला भाऊ म्हणालात ना, निस्संकोचपणे सांगा ना काय मदत हवी बोला. काय झालं? अहो मी अगदी इथे देवळात आले, देवाला अगदी बाई काय झालं ते सांगा. सांगते ना. मी देवाला अगदी नमस्कार केला, हात जोडले, व्यंकटेश स्तोत्र म्हणत अगदी अशी बसून व्यंकटेश स्तोत्र म्हणत होते. आणि बोलता बोलता काय झालं, एकदम माझा ना डोळाच लागला. तेवढ्यात त्या मेल्या कोणीतरी भामट्याने अहो माझी पिशवीच चोरून नेली हो. तुम्हाला घरी सोडायचं आहे का? कुठे राहता तुम्ही? नाही नाही, नको नको, तुम्हाला कशाला उगीच त्रास. त्रास कसला आलाय त्यात? मी सोडतो तुम्हाला घरी. नाही खरंच नको. त्यापेक्षा असं करा ना, मला 7 रुपये 50 पैसे द्या ना. इथे इथे कोपऱ्यावर ना बस स्टॉप आहे, मी बसने जाईन घरी. नाव काय तुमचं? इरावती पाटणकर. मी देवळामध्ये एकटे आहे का नाही? अहो इथे वेळ आहे कोणाला. दुकानात असो, देवळात असो, डॉक्टरकडे असो, जायचं असेल तर एकटीनं जायची तयारी ठेवायला हवी. घरी कोण कोण असतं? आहेत ना, मला हाका मारायला 2 मुलगे आहेत, मला धाकात ठेवायला 2 सुना आहेत, देवाच्या दयेनं अगदी सोन्यासारखी 4 नातवंड आहेत. तरीही तुम्ही एकटे? हाक मारली तर मुलं बघतात हो माझ्याकडे, पण माझ्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी हाका माराव्या लागतात. आणि सुनांचं लक्ष असतं ना माझ्याकडे. म्हातारी किती वेळा हाका मारते. त्यात हे असं झालं म्हणजे मग. असं झालं म्हणजे काय? अहो पिशवी सकट माझं पाकिट सुद्धा नेलं ना. किती रक्कम होती पाकिटामध्ये? असायला काय झालं? ते तुम्ही रक्कम म्हणालात ना, म्हणजे इतक्या वर्षांनी हा शब्द माझ्या कानावर पडला, रक्कम. म्हणून हसू आलो. तुम्हाला मी वेडी आहे असं तर वाटलं नाही? नाही हो, तसं काही नाही. तुम्ही असं करा, हे 20 रुपये तुमच्याकडे ठेवा आणि मला 100 रुपये असू दे. नाही नाही, नको नको, उगीच कशाला. अहो राहू दे, माणसाला गरज पडते. नाही हो, खरंच मला हे एवढे पैसे देऊ नकात. मला 20 रुपये द्या. म्हणजे काय आहे की मी भीक नाही मागत, मी गरजवंत आहे. गरजवंताला अक्कल नसते पण लाज असते. मी हे तुमचे पैसे परत करेन. माझ्याकडे पाकिट असेल, पैसे असेल तर नक्की परत करेन. तुम्हाला हसायला काय झालं? बस ऐसे ही मी हमेशा तशी स्माइल देत असते. अच्छा. हाँ, कारण इथे तिथे सेमच तमाशा असतो. तुम्हाला लाज नाही वाटत? ही बाई एवढी अडचणीमध्ये आहे, तुमच्या आईच्या वयाची बाई आहे ती. तिला मदत करायची सोडून तुम्ही मजा बघताय. ला, मैं तमाशा बोली तो बिगड़ गए और बाबू आप मजाक बोले तो. तुला प्रसंगाचं गांभीर्य कळत नाही और मैं समझना भी नहीं चाहती. तुला मराठी येतं?
येतं पण आदत नाही. तुम्ही जे बोलताय ते कळतंय मला. अरे नुसतं समजून काय उपयोग आहे? त्याच्या मागची भीषण वास्तवता कळली पाहिजे ना माणसाला. आयुष्यात तुम्ही खूप सुखी आहात ना सर? हो, मी खरंच सुखी आहे. इसीलिए काय? दुखाला घाबरता, दुख से डरकर भागना चाहते हैं आप सर. चला आपण तिकडे जाऊया. अहो तुम्ही इथे काय करताय? अगं ती बच्चे कंपनी होती ना त्यांच्या बरोबर. मानू हा निलेश वैद्य आहे ना, तो आपल्याला वाटला होता तसा टिपिकल नाही आहे बरं का. टिपिकल म्हणजे? टिपिकल म्हणजे म्हणजे माझं घर, माझी बायको, माझी मुलं, सगळं माझं 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 असं नाहीये त्याचं. म्हणजे त्याबद्दल त्याला आपण फुल मार्क्स द्यायला पाहिजेत. त्यांनी एक नेक काम केलंय. असं काय काम केलं त्यांनी? तुला मी मागे सांगितलं होतं बघ, ती एक बाई भेटली होती रस्त्यामध्ये, तिची पिशवी चोरीला गेली होती, पर्स चोरीला गेली होती. मग ते खरं होतं ना? नाही ते खरं होतं, पण त्या बाईंना ह्या निलेश वैद्यनी कामावरती ठेवलंय. म्हणजे त्यांना आसरा दिलाय असं वाटतं मला. भाऊ पण मला आता हेच म्हणत होते. आम्हाला त्या दिवशी त्या बाई भेटल्या होत्या ना देवळात, त्यांना त्यांनी इथे पाहिलं म्हणून. मी तुला काय हा अरे आज चला ना, तुम्ही सगळे इथे काय जमलाय? केक कापायचा ना, चला 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 ना, चला ना. तुम्ही पण या ना. खरं म्हणजे कालच आपण निलेश जवळ विषय काढायला हवा होता. मी म्हंटल त्या दोघांना आम्हाला आईची ओळख करून द्या म्हणून. त्यावेळी त्या नचिकेतचं औषण करत होत्या. पण त्या बाई त्या घरच्याच वाटत होत्या. म्हणजे त्यांचा वावरही त्या घराला परका नव्हता. मग त्यांच्यावर असे घराबाहेर पैसे मागण्याची वेळ काय यावी? मी निलेशला विचारू का? अरे विचारू का म्हणजे काय? विचारायला हवं. अरे
2-22, 4-23 असे हिशोब ठेवतो तो माणूस. नाही, भले आई नसेल पण घरातल्या बाईकडे लक्ष द्यायला नको. नकळत कोणी येईल अलगद अलगद अलगद, मन मग होय जणू टिप कागद टिप कागद टिप कागद. दिवस निशेच्या घोर तिरा